सामन्याला या ठिकाणी सुरुवात होत आहे. दुसरा सामना या ठिकाणी रंगतोय. कालच्या दिवसातले दोन्ही विनर्स UV चॅलेंजर्स वर्सेस YBCC. UV चॅलेंजर्स या संघानं नाणेफेक जिंकली आहे आणि त्याच सोबत फलंदाजीचा निर्णय घेतलाय, बॅटिंगचा निर्णय घेतला UV चॅलेंजर्स या संघानं. आर्यन पाटील आणि त्यांच्या सोबत प्रणव पवार. आर्यन पाटील यांच्या बॅट मधून काल आपण मोठे फटके येताना पाहिले. लेग स्टंपचा गाठ मार्क करताना पाहायला मिळत आहेत सरांकडून. आर्यन पाटील ऑन स्ट्राइक, प्रणव पवार त्यांच्यासोबत नॉन स्ट्रायकिंग एंड वरती असतील. तर गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत अश्विन, कॅप्टन आहे टीमचे YBCC. लेट्स प्ले. पंच रवी पवार सरांचा इशारा येताना पाहायला मिळतोय आपल्याला. कट केलाय पहिल्याच बॉलला. शॉट थर्ड मॅन वरनं बीट होईल. बॉल अगदी नक्कीच फिल्डरची सुद्धा चूक यामध्ये म्हणता येणार नाहीये. बॉल अडवायला बॉलच्या लाईन मध्ये आले, परंतु बॉलने घेतलाय वळण. तो फटका जो होता तो बॅटच्या एजवर थोडासा रोल झाला चेंडू आणि त्याचमुळे वळण घेऊन गेलेला हा फाईन चौकार, चिकी चौकार याला आपण म्हणू शकतो, चिकी बाउंड्री ज्याला आपण म्हणतो, त्याच प्रकारची ही बाउंड्री येताना पाहायला मिळाली. दरम्यान एक शुभ सुरुवात या ठिकाणी संघासाठी होताना आपल्याला पाहायला मिळते. एक शुभ सुरुवात, एक उद्घाटनीय सुरुवात या ठिकाणी UV चॅलेंजर्स या संघाला प्राप्त होते. विनर्स आहेत हे दोनही संघ कालच्या दिवसातले आणि आज एकमेकांच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतात. यावेळेला देखील कट करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला थोडासा बॉडी लाईन मध्ये येणारा, आतमध्ये येणारा चेंडू पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता या ठिकाणी होताना पाहायला मिळते. अश्विन सुद्धा एक स्मार्ट मूव्ह प्ले करताना पाहायला मिळत आहेत. नक्कीच लॉंग ऑन आणि डीप स्क्वेअर लेगला फक्त सर्कलच्या बाहेर घेतलंय आणि त्याचं कारण मात्र आपल्या गोलंदाजीनं स्पष्ट केलंय. वारंवार आउटसाइड द ऑफ स्टंपची लाईन केली जाते, कधी ऑफ स्टंप वरती चेंडूला हाताळलं जात आहे आणि त्याच व्हेरिएशन्स नुसार थोडंसं लाईन आणि लेंथ मध्ये व्हेरिएशन केलं जाते. पेस मात्र अजूनपर्यंत पहिल्या चेंडू सारखाच. 3 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या 5 वर येऊन पोहोचली आहे. यावेळेला आखो टप्प्याचा बॉल आहे. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. एकच धाव यावेळेला पूर्ण केली गेली आहे. धावसंख्या 1 न पुढे जाईल. 6 धावांवरती आता धावफलक येऊन पोहोचलाय. 4 चेंडूंनंतर धावसंख्या 6 वरती येऊन पोहोचली. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा अश्विन होत आहेत तयार. लिमिटेड फील्ड प्लेसमेंट सोबत यावेळेला सुद्धा फुलर लाईनचा बॉल. बघा, अचंबित करणारा चेंडू होता. आर्यन पाटील कालच्या दिवसामध्ये ज्यांनी घणाघाती फलंदाजी केली आहे, लेग साइड ज्यांचा स्ट्रॉंग झोन असं म्हटलं जातं आणि त्याच झोन मध्ये त्यांना मारण्यासाठी प्रवृत्त सुद्धा केलं जात आहे, कारण त्या दिशेला फिल्डर्स ठेवले नाहीयेत. जर आपण पाहिलं तर फाईन लेगच्या पुढे फिल्डर नाही आहे. यावेळेला आपल्या ओव्हरला एका चांगल्या डॉट बॉलनं संपवतील. एकूण 3 डॉट बॉल या ओव्हरमध्ये आले आहेत आणि आल्या आहेत धावा केवळ 6. इकॉनॉमिकल षटकानं हा पहिला पुकार असणार आहे. दरम्यान गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत गौरेश. दुसरं षटक मार्गस्थ या ठिकाणी होत आहे. फुलर लेनचा बॉल. आता फील्ड थोडीशी उघडली आहे. लॉंग ऑफच्या फिल्डरच्या हातापर्यंत पोहोचणारा हा चेंडू. एका चांगल्या बॉलिंग अटॅकनं हा संघ पुढे जातोय. अश्विन यांच्या माध्यमातून एक स्मार्ट मूव्ह राहिला, चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत आणि आता गौरेश जर पाहिलं तर त्याच गोलंदाजीला चांगलं कॉम्प्लिमेंट करतायत या पहिल्या चेंडू पर्यंत. अशा प्रकारची फील्ड सेटअप करून ठेवली आहे. जर आपण पाहिलं तर प्रणव यांच्यासाठी चांगली फील्ड सेटअप केली आहे. यावेळेला सुद्धा लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न झालाय,
परंतु एक चांगला बॉल मिडल स्टंप वरती, नक्कीच स्टंप लाईन वरती गोलंदाजी करणं सुद्धा एक महत्वाचा मुद्दा, एक महत्वाचा फॅक्टर आपल्या बॉलिंग मध्ये ठरतो. आणि एक चांगली हाईट प्राप्त आहे गौरेश यांच्याकडे आणि त्याचमुळे तो त्यांचा जो रिलीज पॉइंट आहे तो हिट द टेक गोलंदाजीला, ज्याप्रमाणे आपण पाहतो जोफ्रा आर्चर किंवा मग आणखीन काही उंच गोलंदाज ज्यांचे रिलीज पॉइंट अगदी चांगल्या हाईटला असतात, त्यांना मात्र हा फायदा नेहमीच होत असतो. यावेळेला दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न झालाय आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या गेल्या आहेत. यष्टीरक्षकाच्या भूमिकेत स्वतः अश्विन आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच जर पाहिलं तर चांगली गोलंदाजी आतापर्यंत केली आहे. एक चांगला रनअप पाहायला मिळतोय, एक चांगली ऍक्शन पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती लेंथ चांगली डिलिव्हर केली होती, परंतु त्यानंतर लेंथ शोधण्यामध्ये असमर्थ. एक लोअर फुल टॉस आलाय. चौथा चेंडू दरम्यान या षटकातला 4 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात. यावेळेला चांगला चेंडू आहे, परंतु लेग स्टंपच्या बाहेर डाऊन द लेग ट्रॅव्हल होताना पाहायला मिळतोय. पंच वाईड करार देताना पाहायला मिळत आहेत. अवांतर धाव, अतिरिक्त धाव जोडली जाईल संघाच्या धावसंख्येत. संघाची धावसंख्या आता येऊन पोहोचणार आहे डबल डिजिट स्कोर लाईन, 11 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 11 धावांवरती आता संघ येऊन पोहोचलाय. अटीतटीची लढत प्रत्येक संघामध्येच असेल, कारण या स्पर्धेचं ब्रीद वाक्य अशा प्रकारचं ठेवलंय, अख्खा मुंबई नंबर 8 खेलेगा. म्हणजे नक्कीच मुंबई नंबर 8 4008 म्हणजेच मुंबई सेंट्रलचे हे सर्व स्थानिक खेळाडू आणि या स्थानिक खेळाडूंच्या आज अपेक्षा वाढल्या आहेत, कारण एका चांगल्या दर्जाचं चांगल्या लेवलचं क्रिकेट या ठिकाणी आयोजित केलंय. क्रिकेटचा क्लास जो आहे उंचावलाय. यावेळेला समोरच्या दिशेने प्रहार केलाय, लॉंग ऑफचा फिल्डर येतोय आणि एक सिंपल रेग्युलेशन कॅच कंप्लीट करत असताना आणखीन एका विकेटचं पतन होईल दुसऱ्या षटकाच्या समाप्तीला जाताना. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली ती म्हणजे 12. पहिला झटका आर्यन पाटील यांच्या स्वरूपात. आर्यन बाद 12, 1 गडी बाद 2 षटकांच्या समाप्तीनंतर. डीजे मेल्या ती शिट्टी नाही, बशीची शिट्टी. सुपरस्टार आपण यांना म्हणू शकतो, मतीन यांना, कारण बॅटनं नाही, मतीन काल बॅटनं फक्त 3च धावा बनवू शकले, परंतु बॉलिंग मध्ये मात्र त्यांनी कमाल दाखवली. कालच्या दिवसातले सगळ्यात इकॉनॉमिकल बॉलर राहिलेत. ज्या विकेट वरती, ज्या खेळपट्टीवरती गोलंदाज 27 ते 28 धावा. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच. परंतु चेंडू जर निघून गेला तर रिवॉर्ड मात्र पूर्णतः टीमला मिळत असतो. UV11 आणि YBCC दोन्ही संघांनी काल विजयाचा जल्लोष केलाय, परंतु आजचा विजय कोणाच्या नावे जाणार, ते कालचं मोमेंटम कोणती टीम कॅरी फॉरवर्ड करणार याकडे सुद्धा नजरा असणार आहेत. हा सुद्धा एक प्रश्न असणार आहे या सामन्या खेरीज. दरम्यान लो राहिला चेंडू, यॉर्क केलं होतं, त्या चेंडूला अरबाज यांनी चांगली लाईन आणि लेंथ या विकेटसाठी आतापर्यंत, कालपर्यंत आपण म्हटलं होतं की अंडर द लाईट्स लाल मातीचा विकेट आहे, चांगला बाउन्स आहे, थोडासा एक्स्ट्रा बाउन्स सुद्धा या विकेटला प्राप्त झाला होता. परंतु कालच्या दिवसात एक कीचा ऑप्शन जर पाहिलं तर स्लोअर वन, बॅक ऑफ द हँड स्लोअर वन आपण पाहिले, ऑफ कटर्स पाहिले, लेग कटर्स पाहिले, त्यामध्ये फलंदाजांना असमर्थ देखील पाहिलं होताना खेळताना.
त्यानंतर फलंदाजांच्या बॅटिंग लाईनला देखील फॉलो करणं सुद्धा एक चांगला ऑप्शन या खेळपट्टीवरती आतापर्यंत पाहायला मिळालाय. यावेळेला सुद्धा चेंज ऑफ पेस करण्याचा प्रयत्न झाला, थोडासा कट झालाय चेंडू ऑफ कट आणि त्याचमुळे स्टंप्स वरून निघून जाणारा डॉट बॉल या ठिकाणी पंचांचा इशारा येताना पाहायला मिळतोय. डॉट बॉलचा 3 चेंडूंनंतर आता धावसंख्या 16 वरती येऊन पोहोचली आहे. आतापर्यंत मोठे फटके आलेले नाहीयेत. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर त्या चिकी चौकारानंतर एकही चौकार आतापर्यंत आला नाहीये. यावेळेला सुद्धा चेंडू हवेमध्ये गेलाय आणि अश्विन त्या चेंडू खाली स्वतः येत आहे, झेल सुटलाय. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात. नक्कीच जर डॉट बॉल्स वरती म्हणायचं झालं तर काही दिवसांपूर्वी पार पडलेला एम चिदंबरम, नक्कीच इंडियन प्रीमियर लीग पर्वणी IPL सुरू आहे आणि चेन्नई सुपर किंग्स वर्सेस कोलकाता नाईट रायडर्सचा तो सामना, ज्यामध्ये एकूण 61 डॉट डिलिव्हरीज आल्या होत्या. म्हणजे जवळजवळ 8व्या ओव्हरमध्ये आलेल्या लास्ट बाउंड्री नंतर नेक्स्ट बाउंड्री जी आहे ती 18व्या ओव्हरमध्ये आली. 10 ओव्हर्सचा तो स्पॅन. आणि लेदर बॉल क्रिकेटमध्ये आपण अशा प्रकारचे स्कोर लाईन्स कधी एक्सपेक्ट करत नाही. नक्कीच फ्रँचायझीच्या फॅन्सला सुद्धा नाराज करणारी, परंतु इथे नाराज केलं जात नाहीये UV चॅलेंजर्सला. चेंडू निघून चाललाय टुवर्ड्स द पॉइंट, सीमा पार, स्क्वेअर कट, चौकार. 4 धावांचा फटका आलाय. दरम्यान 5 चेंडूंनंतर धावसंख्या 22 वरती येऊन पोहोचली आहे. 22 रन्स ऑन द स्कोर कार्ड. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर अरबाज यांचा. प्रणव पवार मात्र सुंदर फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. प्रणव पवार कॅप्टन आहेत आणि आता मात्र फ्रंटने लीड करायला सुरुवात केली असं आपण म्हणू शकतो. अजूनपर्यंत एका सन्मानजनक स्थितीपर्यंत पोहोचवायचं हे टास्क त्यांच्यासाठी असणार आहे. दरम्यान चेंडू फक्त हवेमध्ये गेलाय. एलिव्हेशन मिळालं होतं, डिस्टन्स तितका प्राप्त झाला नव्हता, परंतु झेल सुटलाय. बघा, कालच्या दिवसात याच जागेवरती इम्रान टायगर यांचा झेल सुटलेला. एकूण त्यांनी त्यांच्या इनिंग्स मध्ये 8 षटकार खेळले. 48 धावा या फक्त षटकारांनी आल्या आणि वैयक्तिकरित्या 59 धावा 15 चेंडूंमध्ये केल्या. जस्ट अनबिलिव्हेबल. यावेळेला जर आपण पाहिलं तर आणखीन एक चांगला स्ट्रोक आलाय. फक्त त्या चेंडूला दिशा दाखवली आणि त्या चेंडूची दशा बिघडवली. चेंडू निघून जाईल, फाईन लेग, सीमा पार, 1 बाउन्स इनटू द फेन्स, चौकार. 4 धावांचा फटका आणखीन एकदा आलाय. चौकार येताना पाहायला मिळतोय आणि या बाउंड्रीज आणि षटकार जे आहेत ते नक्कीच मॅक्सिमाइज करतील इथून पुढची इनिंग्स UV चॅलेंजर्स या संघाची. 5 धावा पहिल्या 2 चेंडूंमध्येच आल्या आहेत. धावसंख्या 28च्या घरात येऊन पोहोचली आहे. ऋषभ, आणखीन एक फुलर लेनचा बॉल. यावेळेला चेंडू फक्त हवेमध्ये गेलाय. डीप मिड विकेटच्या फिल्डरकडे चान्स आहे आणि गौरेशनं यावेळेला चूक केली नाहीये. चांगला पकडलाय झेल आणि संपुष्टात आणलाय बॅटरचा खेळ. बाद केलंय आणि माघारी परतवलंय. आणखीन एक गडी बाद. UV चॅलेंजर्सला झटका क्रमांक 2.
दुसरी धाव घेतली आहे. 2 धावा यावेळेला पूर्ण केल्या गेल्या आहेत. धावसंख्या 2 न पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या येऊन पोहोचते 30 या आकड्यावरती. 30 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 30 धावा आता धावफलकावरती झाल्यात. नक्कीच मुंबई 8 सर चांगला मुद्दा निवडलात. हे सर्व नवोदित खेळाडू, हे सर्व अनुभवी खेळाडू आणि आज त्यांना एकमेकांसमोर खेळण्याची संधी या ठिकाणी प्राप्त होते. बघा बॅक टू द बॉलर, चांगली अडवणूक झाली होती चेंडूची. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. रनआउटची संधी. अपील पंचांकडे. नक्की मैदानाच्या आत काय घडलंय? नॉट आउटचा इशारा पंचांनी कळवलाय. नॉट आउट असणार आहेत या ठिकाणी बॅटर प्रणव. दुसरं जीवनदान म्हणू शकतो आपण प्रणवसाठी. गणेश आता ऑन स्ट्राईक असणार आहेत. गणेश ऑन स्ट्राईक असणार आहेत. धावसंख्या 32 वरती येऊन पोहोचले. 32 रन्स ऑन स्कोर कार्ड. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर, लास्ट बॉल ऑफ दी 4th ओव्हर. यानंतर आणखीन एक षटकाचा खेळ बाकी असेल या पहिल्या डावातला. यावेळेला ओहो हो, काय सुंदर स्ट्रोक आहे. फक्त शेफ होल्डिंग वरती लक्ष ठेवा. काय सुंदर शेफ होल्डिंग पाहायला मिळालं आणि षटक संपता आला एक चौकार. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे टीम युवी चॅलेंजर्स 36. 2 गडी बाद. आफ्टर कंप्लीशन ऑफ 4 overs, टीम युवी चॅलेंजर्स आर 36 for 2. म्युझिक. या पहिल्या इनिंग्स मधलं पहिल्या डावातलं शेवटचं षटक या ठिकाणी घेऊन येताना पाहायला मिळत आहेत आपल्याला अरबाज. दोन्हीही विनर्स मध्ये हा सामना आहे आणि कालच्या दिवसात जर आपण पाहिलं तर बरोबर 60 धावांचं लक्ष ठेवलं होतं युवी चॅलेंजर्सनं GR11 या संघासमोर आणि त्या 60 धावा डिफेंड सुद्धा केल्या होत्या या खेळपट्टीवर. दरम्यान आता किती धावांपर्यंत मजल मारली जाणार? 36 धावा झाल्या 4 षटकांच्या खेरीज. धावफलकावरती यावेळेला पहिलाच बॉल डाऊन द लेग साइड. पंचांनी हात पाय लावलेत. वाईड बॉलचा इशारा या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. 37 धावांवरती आता धावफलक जाईल. अरबाज चांगली गोलंदाजी करतायत परंतु आता शेवटच्या षटकामध्ये प्रेशर असणार आहे कारण दोन्हीही सेट बॅटर्स खेळतायत. एका दिशेला गणेश जगताप आहेत तर स्ट्रायकिंग एंड वरती प्रणव कॅप्टन ऑफ द टीम आहेत आणि त्यांच्या मागे जर पाहिलं तर समोरच्या टीमचे सुद्धा कॅप्टन आहेत अश्विन. यावेळेला कव्हर्सच्या डोक्यावरून खेळलाय. पुन्हा एकदा गॅप मध्ये प्लेस केलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने सुंदर शेप होल्डिंग. पुन्हा एकदा आणखीन एक चौकार. 4 धावांचा फटका. सुंदर फटकेबाजी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. 40च्या पार धावसंख्या जाते. 41 वरती धावफलक येऊन पोहोचतोय. सुंदर फलंदाजी आहे आणि आज सुद्धा टॉसला त्यांनी कळवलंय की आम्ही आज देखील फलंदाजीच करू कारण फलंदाजीवरती विश्वास असणारा आमचा संघ आहे आणि त्याचमुळे आमचा आत्मविश्वास बळावण्याचं कारण ठरलंय कालचा दिवस आणि म्हणूनच आज सुद्धा पहिली फलंदाजी केली आहे. चांगले फटके खेळलेत आतापर्यंत. आता कव्हरच्या फिल्डरला मागे न्यायला भाग पाडलाय आणि त्याचमुळे लेग साईडच्या दिशेने फटका खेळलाय परंतु फटका यावेळेला फसलाय आणि झेल पुन्हा एकदा सुटलाय. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये? काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये? सलग दुसरा झेल या ठिकाणी प्रणवचा सोडला गेलाय. नक्कीच फलंदाज बॅटिंग सोबत फॉर्म घेऊन येतात. बॅटिंग सोबत फॉर्म आणि लक देखील घेऊन आलेत प्रणव आपल्या सोबत आणि त्याचमुळे आतापर्यंत बाद झाले नाहीयेत. नक्कीच यापुढील होणारा सामना असणार आहे SK Mavericks वर्सेस टीम अल्फा. बोथ द कॅप्टन्स आर रिक्वेस्टेड टू कम नियर द टॉस बॉक्स फॉर द टॉस. यावेळेला जर आपण पाहिलं तर आणखीन एक सिंगल आलाय. धावसंख्या आता 43 वरती येऊन पोहोचली. शेवटच्या षटकांमध्ये धावसंख्येला मॅक्सिमाइज करणं, धावसंख्येला ऍक्सेलरेट करणं ही कला, ही कसब UV11 या संघाकडे. युवी चॅलेंजर्स यावेळेला सुद्धा एक चांगला इंटरेस्टिंग स्ट्रोक आहे. फाईन जातोय चेंडू. चेंडू पुन्हा एकदा निघून जाईल सीमा पार. फाईन लेगच्या डोक्यावरून आणखीन एक प्रणवचा प्रहार. आणखीन एक गोइंग गॉन. चौकार. 4 धावांचा फटका.
सुंदर फटकेबाजी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. बघा कशा प्रकारे बाउन्सर होता आणि त्या चेंडूला मात्र टोलावलं मागच्या दिशेने, अगदी मागे, ज्या दिशेला कोणताही फिल्डर नव्हता. शॉर्ट फाईन लेग सर्कल मध्ये, शॉर्ट थर्ड मॅन सर्कल मध्ये, आणि त्याचमुळे आपल्या फील्डला अनुसरून फटके खेळतायत. फील्डला अनुसरून फटके खेळायचं म्हटलं की आपल्या मुंबईचा 360 सूर्यकुमार यादव यांचं नाव घेतल्याशिवाय राहत नाही. कारण मैदानाच्या प्रत्येक रिजन मध्ये फटकेबाजी करणं. यावेळेला जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा सुंदर फटका आहे आणि पहिला मॅक्सिमम जो आलाय शेवटच्या षटकामध्ये, या डावातला पहिला मॅक्सिमम आलाय सेट बॅटर प्रणव पवारच्या बॅट मधून. सुंदर फटका, कॅप्टन ऑफ द टीम, नाव रोअरिंग अँड लीडिंग फ्रॉम द फ्रंट. सुंदर फटकेबाजी या ठिकाणी होताना पाहायला मिळते. आतापर्यंत 5 चेंडूंचा खेळ इकडे झालाय आणि या 5 चेंडूंमध्ये धावसंख्या आता 50च्या पुढे निघून गेली आहे. 53 धावांवर धावफलक. शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द इनिंग्स. फुलर लेनचा बॉल आहे. 1 धाव घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला गेलाय. गणेश जगताप आले आहेत आणि 2 धावा यावेळेला पूर्ण केल्या गेल्या आहेत. म्हणजेच 55 धावांवरती धावफलक येऊन पोहोचलाय. 56 धावांचं लक्ष असणार आहे दुसऱ्या डावामध्ये टीम YBCC यांच्या समोर. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा मुंबई सेंट्रल चॅम्पियन्स लीग 2025. आपण जाऊया सुपेश कामतेकर सरांसोबत टॉस साठी. नेक्स्ट मॅच इज बिटवीन SK Mavericks वर्सेस टीम अल्फा. आजचा दुसरा दिवस. माझ्या उजव्या हाताला जर पाहिलं SK Mavericks, जर माझ्या डाव्या हाताला पाहिलं तर नक्कीच ताबीस, एक टेनिस क्रिकेट विश्वातील एक सर्वोत्कृष्ट खेळाडू पाहायला मिळतोय. तो म्हणजे संघ अल्फा या संघाकडनं खेळताना पाहायला मिळेल. टॉस साठी कॉल कोण करतोय? तर SK Mavericks टॉस साठी कॉल करतोय. टॉस केला जातोय. पाहूया टॉसचा निर्णय कोणाच्या बाजूने लागतोय. हेड्स कॉल केलाय तर नक्कीच SK Mavericks या संघाने टॉस जिंकलाय. पहिला निर्णय का असेल? फिल्डिंग. तर नक्कीच SK Mavericks या संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. समोरचा पहिला कॅप्टन ताबीस सारखा खेळाडू आहे. टेनिस विश्वातील एक नामवंत खेळाडू आहे. काय स्ट्रॅटर्जी असेल कालच्या दिवसामध्ये? हमें फील्डिंग करना था. फील्डिंग करके उन्हें टारगेट जितना कम हो सके उतना कम टारगेट में डिफेंड मतलब रोक सकते हैं हम उनको. देखते हम चेस कर पाते हैं कि नहीं. तर नक्कीच त्यांनी सांगितले की पहिलं क्षेत्ररक्षण करून घेतल्यानंतर आम्ही जितक्या धावांवरती रोखू शकू तितक्या धावांवरती रोखण्याचा प्रयत्न करू. SK Mavericks टॉस जिंकलाय. बेस्ट ऑफ लक असेल. त्यानंतर मी जातोय ताबीसकडे. ताबीस आपने तर हरकत नाहीये. ताबीसने सांगितलं की मी काही सर बोलू शकत नाहीये, माझी प्रॅक्टिस नाहीये. हरकत नाहीये ताबीस, कारण की येणाऱ्या स्पर्धेमध्ये थोडीशी प्रॅक्टिस तुझ्या माध्यमातून मराठी तर ताबीसला नक्कीच कळतं. बऱ्याचशा संघांमधून तो खेळलाय देखील.
तर नक्कीच तिसऱ्या मॅचचा टॉस झालाय. SK मॅव्हरिक्सच्या संघाने टॉस जिंकलाय. इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. ओव्हर टू स्वरूप सर. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच सर. मॅचच्या दुसऱ्या डावाला या ठिकाणी सुरुवात होते. तोपर्यंत फील्ड सेटअप होते. तोपर्यंत आपण काही गाण्यांचा आनंद घेऊ शकतो. DJ प्लीज. दुसऱ्या डावाला पहिले षटक घेऊन आलेत मतीन. कालच्या दिवसातले इकॉनॉमिकल बॉलर आहेत मतीन आणि यावेळेला पहिल्याच बॉलवरती सिंगल केली गेली आहे. ऋषभ आणि अश्विनची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती सिंगल केला गेलाय. 56 इज द टार्गेट in 30 to IBCC. कॅप्टन स्नॉक आपल्याला पाहायला मिळाला. 30 धावांची वैयक्तिकरित्या खेळी आपल्याला पाहायला मिळाली प्रणव पवार यांच्या बॅटमधून. दरम्यान यावेळेला चांगला बॉल आणखीन एक मतीन. बघा जे आपण म्हणत होतो की चेंज ऑफ पेस. पहिली चेंडू पेस ऑन डिलिव्हरी होती जी फुलर लेंथवर केली गेली आणि आता जर पाहिलं तर पेस काढून घेतला त्या चेंडू मधला. माहितीये की अश्विनला पेस आवडतो. अश्विन पेसला चांगला खेळतो आणि त्याचमुळे पेस ऑफ डिलिव्हरी पाहायला मिळाली आपल्याला. तिसरा चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. यावेळेला वेगवान चेंडू होता. ड्राईव्ह केलाय त्या बॉलला कव्हर्सच्या दिशेने. एकच धाव यावेळेला पूर्ण केली आहे. एक क्विक सिंगल येताना पाहायला मिळतोय. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं कम्युनिकेशन, चांगला ताळमेळ दोन्हीही बॅटर्समध्ये, दोन्हीही फलंदाजांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 2 वरती येऊन पोहोचताना पाहायला मिळते. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे या मॅच मधला. अखूट टप्प्याचा चेंडू आहे. यावेळेला कव्हर्सच्या डोक्यावरून खेळलेत. पॉवर प्लेचा संपूर्णपणे वापर करण्याचा प्रयत्न. चांगली अडवणूक झाली आहे त्या चेंडूची. कव्हर्सच्या फिल्डर मध्ये डीप मध्ये जात असताना अडवणूक झाली आहे. 2 धावा रोखू शकणार नाहीयेत. 2 धावांनी धावफलक आता पुढे सरसावेल. 4 धावांवरती धावफलक येऊन पोहोचतोय. 4 चेंडूंवर केवळ 4 धावा खर्च केल्या आहेत. त्या अर्ली विकेट्स घेण्याचं कला जी आहे ती मतीनकडे आहे आणि आता फील्ड बद्दल थोडीशी चर्चा सुरू आहे. कशा प्रकारची फील्ड लावली गेली आहे. डीप स्क्वेअर लेग आणि डीप मिड विकेटला सर्कलच्या बाहेर काव कॉर्नर रिजन मध्ये आपल्याला फिल्डर पाहायला मिळतोय. बाकी सर्व फील्ड जी आहे मिड ऑफ, मिड ऑन, पॉइंट, कव्हर्स, शॉर्ट थर्ड आणि शॉर्ट फाईन. यावेळेला त्यांच्याच वरून फटका खेळलाय. सुरेख फटका पाहायला मिळतोय ऋषभच्या बॅट मधून. स्विच हिट अँड गॉन फॉर मॅक्सिमम. इट इज 6 फॉर मतीन. सुंदर फटका या ठिकाणी ऋषभच्या बॅट मधून येताना पाहायला मिळालाय. फटका काय सुरेख सजवलाय. बॉलच्या लाईन मध्ये आले, आपल्या बॉडी पोझिशनला चेंज केलं आणि त्यानंतर मात्र आपल्या फुल फ्लेज ऑफ द बॅटनं त्या फ्लोने मेंटेन केलं. फक्त त्या बॉलच्या पेसला यूज केलं. सुरेख फटका, षटकार या ठिकाणी येताना पाहायला मिळालाय. स्विच हिटचा षटकार एखाद्या राईट हँडर बॅटरसाठी मित्रांनो खूप कठीण असतं अशा प्रकारचे स्विच हिट खेळणं, परंतु ऋषभनं ते करून दाखवलंय. कालचा दिवस त्यांच्यासाठी चांगला नव्हता, परंतु नक्कीच मित्रांनो आजचा दिवस क्रिकेटमध्ये जर तुमचा नसला तर उद्याचा दिवस नक्की असेल याची क्रिकेट सुद्धा ग्वाही देतं. आणि तेच या आज ऋषभ सोबत घडतंय. कालच्या दिवशी अर्ली विकेट गेला होता, लवकर विकेट गेला होता. भले संघ जिंकला होता, परंतु ऋषभचा विकेट लवकर गेला होता काल, परंतु आज तसं झालं नाहीये. आज मात्र पहिलाच चेंडू षटकार आलाय. एक चौकार एक षटकार त्यांच्या बॅटमधून. आतापर्यंत एक षटकार आलाय, एकच धाव यावेळेला पूर्ण केली गेली आहे. मतीनचं षटक दरम्यान या ठिकाणी संपलंय.
प्लीज सेट अप युअर फील्ड ॲज अर्ली ॲज पॉसिबल. दरम्यान यावेळेला सुंदर चेंडू आहे, चेंज ऑफ पेस केला आणि डॉट बॉलने सुरुवात केली आहे हमीद यांनी आपल्या षटकाची. चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती पाहायला मिळाली. 11 धावांचं पहिलं षटक मतीन यांच्या षटकामध्ये मोठे प्रहार केलेत, परंतु आता चांगली गोलंदाजी हमीद यांच्या माध्यमातून. बघा, एका चांगल्या गोलंदाजाला जर मोठ्या धावा आल्या तर मात्र गोलंदाजी आहे ती खालच्या गोलंदाजांवरती, जबाबदारी जी आहे ती पडते. आणि त्या जबाबदारीला आतापर्यंत चांगल्या रीतीने सांभाळलंय. 2 चेंडूंमध्ये केवळ 1 धाव आली आहे. 12 धावा धावफलकावरती झाले. 56 धावांचं लक्ष विसरून चालणार नाही. पुढच्या मॅचचा टॉस त्या ठिकाणी झालाय. SK मॅव्हरिक्स या संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. दरम्यान यावेळेला चांगला हिट आहे, गॅप मध्ये नक्कीच खेळले होते. अश्विन 1 धाव घेतली आहे. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, चांगलं कॉलिंग आहे. अपील पंचांकडे केली गेली आहे आणि अंपायर गोज फॉर द थर्ड अंपायर. वी हॅव अंपायर रिव्ह्यू फॉर रन आउट. लेट्स चेक साइड ऑन अँगल प्लीज. या, we have side on angle on our right and third umpire will declare their decision very soon. नक्कीच जर आपण पाहिलं तर दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये अश्विन आले. अश्विन यांचा स्वतःचाच कॉल होता की 2 धावा पूर्ण करायच्या आहेत. ऋषभ यांनी तो स्वीकारला. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आले आणि डेंजर एंडवर धावत अश्विन गेले आणि अश्विन स्वतः माघारी परततायत. आउट, आउटचा निर्णय या ठिकाणी देण्यात आलाय पंचांच्या माध्यमातून. म्हणजेच पहिला गडी या ठिकाणी बाद होतोय. युवी चॅलेंजर्स या संघानं पहिला झटका दिलाय, तो म्हणजे रनआउटच्या स्वरूपात. तिसऱ्या चेंडूवरती दुसरी धाव घेताना रनआउट या ठिकाणी होऊन माघारी परततायत. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचते ती म्हणजे 13. एक गडी बाद अश्विनच्या स्वरूपात. कॅप्टनला आता मात्र माघारी परतवलंय. नवीन बॅटर मैदानाच्या आत पाठवायचा आहे. विनंती असणार आहे टीम्सने हे लक्षात ठेवायचं आहे, एखाद्या बॅटरची जर विकेट गेली आहे तर तो बॅटर 30 यार्ड सर्कलच्या बाहेर येईपर्यंत पुढचा बॅटर मैदानाच्या आत आला पाहिजे, अन्यथा आपल्या संघाला पेनलाइज करण्यात येईल. याकडे लक्ष असू द्या. बोथ द टीम्स, युवी चॅलेंजर्स अँड टीम YBCC, प्लीज नोट दॅट डाऊन. अँड ऑल द टीम्स आर रिक्वेस्टेड टू प्लीज फॉलो दीज instructions during your match. Otherwise, your team will be penalized by the umpires. Thank you. यावेळेला स्विच हिट पुन्हा एकदा आलाय त्यांच्या बॅट मधून. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत अमन अन्सारी आणि त्यांच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवरती स्विच हिट. सर, सध्या बघायचं झालं तर स्विच हिट खेळण्याचं प्रमाण जे आहे ते बरंच वाढलंय. रिव्हर्स स्वीप आपण पाहतो, स्विच हिट्स आपण पाहतो, कलात्मक शॉट्स एक वेगवेगळे इन्व्हेंट व्हायला लागलेत. आपण स्कूप पाहतो, हुक पाहतो, अप्पर कट पाहतो, परंतु त्या व्यतिरिक्त सुद्धा आणखीन काही शॉट्स या क्रिकेट विश्वामध्ये आलेत. थोडीशी अनऑर्थोडॉक्स फलंदाजी आहे, परंतु या वेळेला थोडेसे बघा ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाले आणि त्या चेंडूला पाठवलं लॉंग ऑन सीमा, फाईन लेग सीमा पार. षटकार आलाय मॅक्सिमम यावेळेला येताना पाहायला मिळतोय आणि ऋषभची बॅट आता बोलू लागली आहे. षटकारांची भाषा. हामिद यांच्या गोलंदाजीवर सुद्धा प्रहार आणि मतीन यांच्या गोलंदाजीवर सुद्धा प्रहार. बघा, जर तुम्हाला अटॅक करायचा असेल तर चांगल्या गोलंदाजांवर करा. आणि काल सुद्धा 246 धावा चेस करत असताना हैदराबादने सुद्धा त्याचकडे पाहिलं. अर्शदीप सिंग इंडियाचे नंबर 2 चे बॉलर आहेत, हायेस्ट विकेट टेकर इन T20 आयज, आणि त्यांच्यावरतीच हल्ला चढवायला सुरुवात केली. त्यामुळे मनोबलाचं खच्चीकरण आहे ते सुरुवात झाली व्हायला. आत्मविश्वास कुठेतरी डगमगला आणि त्यानंतर मात्र सुरुवात झाली ती म्हणजे मोठ्या धावांची. दरम्यान 2 षटकांचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त आणि 2 षटकांनंतर धावसंख्या येऊन
गोलंदाजीसाठी या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान त्यांच्या समोर असतील ऋषभ आणि अमनची जोडी. यावेळेला बराच खाली यॉर्क केलाय चेंडूला. डॉट बॉल, पहिल्याच चेंडूवरती डॉट बॉल. नक्कीच बघा, रिस्पॉन्सिबिलिटी उचलायचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. रिस्पॉन्सिबिलिटी या ठिकाणी उचलायची आहे, जबाबदारी उचलायची, आणि त्याच जबाबदारीला उचलण्यासाठी स्वतः कर्णधार या ठिकाणी गोलंदाजीसाठी उभे आहेत. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणखीन एकदा ऋषभच्या बॅट मधून. स्टायलिश स्ट्रोक, आणखीन एक स्विच हिटचा षटकार. 6 धावांचा फटका मॅक्सिमम आणखीन एक त्यांच्या बॅट मधून येताना पाहायला मिळतोय. नक्कीच त्या बॅटचं जाज्वल्य पहा, किती सुंदर रीतीने तो फटका खेळला जातोय. फटक्याला जगणं म्हणजे फटका अगदी पाठ करणं असं म्हटलं जातं. कारण त्या शॉट्सला जर आपण पाहिलं तर मोठमोठ्या फलंदाजांचे ज्या वेळेला आपण इंटरव्ह्यूज पाहतो, सचिन तेंडुलकर ज्यांना आपण क्रिकेटचे देव असं म्हणतो, सचिन रमेश तेंडुलकर वयाच्या 16व्या वर्षी भारतासाठी ज्यांनी डेब्यू केला, मोठमोठ्या नक्कीच गोलंदाजांना त्यांनी फेस केलं, आणि त्यांनी सुद्धा हे सांगितलंय की मी माझे जे फटके होते, मग तो अप्परकट असून द्या किंवा मग एक स्ट्रेट ड्राईव्ह असून द्या, ते फटके ते जगायला शिकले. आणि आज देखील पाहिलं तर हे फटके खेळता खेळता या फटक्यांना जगणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. किती सुंदर रीतीने खेळलेत हे 2 स्विच हिट आतापर्यंत ऋषभ यांनी. धावसंख्या 6 न पुढे जाताना पाहायला मिळते. धावसंख्या येऊन पोहोचते 27 या आकड्यावरती. 27 रन्स ऑन स्कोर कार्ड. दरम्यान 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. टास्क असणार आहे प्रणवसाठी. यावेळेला पुन्हा एकदा फुलरलँडचा बॉल. यावेळेला मात्र माघारी परतवलंय ऋषभ यांना. विकेट जाते ऋषभची त्रिफळा चिटच्या स्वरूपात. ऋषभ होत आहेत बाद. प्रणव स्ट्राइक्स फॉर हिज टीम युवी चॅलेंजर्स. विकेटचं पतन. चला, नवीन बॅटर आतमध्ये आला पाहिजे. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जायच्या आधी नवीन बॅटर मैदानाच्या आत आला पाहिजे, अन्यथा लगेच पेनलाइज करायचंय सर. दर्शन आलेत बॅटिंग साठी. दर्शन या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू हवेमध्ये, सॉफ्ट डिसमिसल आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला चेंडूवरती नक्कीच विकेट गेला, आणि त्यानंतर बॅक टू बॅक विकेट्स. दर्शन आले आणि गोल्डन डकवर बाद झालेत. सॉफ्ट डिसमिसल म्हणता येईल. अगदी स्लोअर वन होता आणि त्याला त्या गतीला मॅच करू शकले नाहीत. त्या चेंडूला फक्त प्लेस केलं होतं, त्यामध्ये ताकद नव्हती त्या स्ट्रोक मध्ये, आणि त्याचमुळे फक्त शॉर्ट फाईन लेगच्या हातामध्ये डिलिव्हर झाला तो चेंडू. विकेटचं पतन आलंय. 2 चेंडूंवर 2 गडी बाद झालेत, आणि हॅट्रिकची संधी बघा. ज्या चेंडूवरती ज्या गोलंदाजाला षटकार आला होता काही वेळापूर्वी, त्या गोलंदाजाने नंतरच्या 2 चेंडूंवरती 2 गडी बाद केलेत. पहिल्यांदा ऋषभ आणि त्यानंतर दर्शन गोल्डन डकवर बाद झालेत, आणि आता हॅट्रिकची संधी प्राप्त झाली आहे. नवीन बॅटर अरबाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. आपली 2 षटकं अचूक रीतीने हाताळली होती अरबाजने, परंतु आता बॅटिंगची बारी आहे. रिस्पॉन्सिबिलिटी उचलण्याचा निर्धार या ठिकाणी करायचा आहे, कारण आता धावा फार कमी हव्या आहेत. हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. चेंडू हवेमध्ये गेलाय. कोण आहे त्या चेंडूच्या खाली? सध्या तरी कोणीच नाहीये, आणि झेल सुटलाय. नो मॅन्स लँड मध्ये तो चेंडू आदळताना पाहायला मिळतोय. मिड ऑन सर्कल मध्ये नव्हता, लॉंग ऑन होता, मिड विकेट काव कॉर्नर रिजन मध्ये होता, आणि त्याचमुळे झेल या ठिकाणी पकडला गेला नाहीये. दरम्यान 5 चेंडू झालेत. शेवटचा चेंडू असणार आहे या 3ऱ्या षटकातला. शेवटचा बॉल आहे, गॅप मध्ये प्लेस केलाय त्या चेंडूला. 1 बाउन्स चेंडू निघून चाललाय कॅमेरामॅनच्या दिशेने सीमा पार.
चौकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. याचा रिप्ले पाहणं फार रंजक असेल, कारण tenniscricket.in लाईव्हचे कॅमेरामॅन जे आहेत त्यांनी अगदी सुंदर रीतीने बॉल कॅप्चर देखील केलाय आणि कॅच देखील केलाय. नक्कीच चौकार आलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येऊन पोहोचली आहे 32. 3 गडी बाद. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 12 चेंडूंमध्ये गरज असणार आहे ती म्हणजे मतींसाठीही याकडे पाहावं लागणार आहे. अरबाज आणि अमन ची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. अरबाज अजूनही स्ट्रगल करतायत पॉपिंग क्रीज वरती. यावेळेला डाऊन द लेग साइड चेंडू गेलाय आणि एक धाव यावेळेला पूर्ण केली गेली आहे. बॅट कटनं ही धाव आली आहे. अमन अन्सारी यांना स्ट्राईकवर आणलंय. अमन बऱ्याच वेळापासून पॉपिंग क्रीज वरती उपलब्ध आहेत, परंतु त्यांच्या माध्यमातून मोठे स्ट्रोक आतापर्यंत खेळले गेले नाहीयेत. त्याच मोठ्या स्ट्रोकची प्रतीक्षा या ठिकाणी करतायत, परंतु मतीन एक चांगला पेस आहे, चांगला स्लोअर वन आहे त्यांच्याकडे आणि यावेळेला तेच केलं. गतीमध्ये दुर्गती, गतीमध्ये व्हेरिएशन केलं. रनआउटची संधी प्राप्त करून दिली आणि क्रुशल टायमिंग्स मध्ये आपल्या टीमला विकेट मिळवून देण्याची जबाबदारी या ठिकाणी मतीनने उचलली. आणखीन एका विकेटचं पतन अरबाज या ठिकाणी होत आहेत. रनआउट थोडंसं चुकीचं कॉलिंग दोघांमध्ये झालं आणि त्याचाच फायदा फील्डिंग करत असलेल्या युवी चॅलेंजर्सनं उचलला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळत आहेत गौरेश, ज्यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली, परंतु आता मतीनचं चॅलेंज मात्र राहणार आहे. अजूनही जर आपण पाहिलं तर धावसंख्या आता 34 वरती येऊन पोहोचली आहे. 10 चेंडू आणि 22 धावांची इथून पुढे असणार आहे आवश्यकता. 10 चेंडू 22 धावा. मतीन यावेळेला सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बघा, कधी गती कमी दिली जाते, कधी गती अगदी वेगात चेंडू येतोय. त्यामुळे अनप्रेडिक्टेबल लाईन आणि अनप्रेडिक्टेबल पेस या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला. नक्कीच बॅटरला तुमचा नेक्स्ट मूव्ह कळू देऊ नये या इतका गोलंदाज सतर्क असला पाहिजे आणि ती सतर्कता पाहायला मिळते. यावेळेला आतमध्ये आला चेंडू. वा, काय व्हेरिएशन आहे. ऑफ कटर पाहायला मिळाला आपल्याला. थोडेसे फिंगर्स रोल केले त्या चेंडूवरती आणि जर पाहिलं तर स्विच हिट खेळायला गेले, त्याचमुळे हा ऑफ कटर जो आहे तो ऑफ स्टंपच्या बाहेरून आला, त्यामुळे आणखीन आतमध्ये चेंडू येताना पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. आणखीन एकदा पायांचा वेध घेणारा लगातारचे 3 चेंडू अमन यांना स्ट्रगल करायला लावलंय. लेग बायच्या स्वरूपात ही धाव नक्कीच लिहिली जाईल, परंतु गोलंदाजाचं कौतुक या ठिकाणी थांबणार नाहीये. 12 चेंडू आणि 24 धावा डिफेंड करत असताना मतीन यांनी या षटकात केवळ खर्च केले 3 धावा आतापर्यंत आणि शेवटचा चेंडू घेऊन मतीन होत आहेत तयार. यावेळेला मात्र बॅटची कडा घेतली आहे. प्ले डाऊन होण्याचा चान्स होता, परंतु एकच धाव यावेळेला प्राप्त झाली आहे. 4 षटकांचा खेळ संपला आणि या 4 षटकांनंतर धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 36. 4 गडी बाद. अजूनही गरज असणार आहे ती म्हणजे 6 चेंडू आणि 21 धावांची. द क्रेटेक्स मराठी वाजलंच पाहिजे यांचं हे गाणं आहे आणि आत्ताच अमेरिकेत झालेल्या मायामी फेस्टिवल मध्ये आपलं हे मराठी गाणं वाजलंय, त्यामुळे ही सर्वांसाठी आपल्या कौतुकाची बाब आहे. मराठी वाजलंच पाहिजे या घोषवाक्याने क्रिटेक्स या म्युझिक इंडस्ट्रीमध्ये आहेत आणि त्यांचे
सर्व मराठी मिक्सेस आहेत, त्यातला हा सगळ्यात टॉपचा तांबडी चांबडीचा हा मिक्स. आणि मायामीमध्ये अमेरिकेमध्ये डीजे वरती हे गाणं वाजलं तर वाजलं, परंतु त्या सर्व अमेरिकन्सने या गाण्यावर ताल सुद्धा धरला. जसा ताल या चौकाराला पाहून YBCCच्या टीमनं धरला असेल. सुंदर चौकार यावेळेला येताना पाहायला मिळतोय गौरेशच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर. म्हणजे समीकरण बदलून आलंय 5 चेंडू आणि 16 धावांवरती. सुशील आलेत गोलंदाजी मार्क वरती. कालच्या दिवशी ज्या वेळेला आपण पाहिलं की एका गोलंदाजाला नो बॉल देण्यात आला, त्यानंतर सुशील यांनी चेंडू पकडला आणि त्यानंतर मॅचला जिंकवून दिलं होतं कालच्या दिवसात. परंतु आज कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. यावेळेला सुद्धा यॉर्क केलंय बॉलला. 5 चेंडू 16 धावा हव्या असताना केवळ 1 धावा आली आहे. अमन यांना स्ट्राईक वर आणलंय. आता 15 धावा हव्या. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. लेग साईडच्या बाउंड्रीला टार्गेट केलं जाऊ शकतं. विंड डिरेक्शन जी आहे ती लेफ्ट टू राईट पाहायला मिळते आणि त्याचमुळे त्या दिशेला बाउंड्रीला खेळणं विथ द विंड फार गरजेचं असणार आहे अमनसाठी. यावेळेला तेच करण्याचा प्रयत्न झाला, परंतु बॅटचा फेस एकीकडे गेला आणि नक्कीच बॅटच्या इनसाइड एजला चेंडू घेऊन स्क्वेअर लेगच्या दिशेने ट्रॅव्हल झालाय. एकच धाव पिक करू शकले नाहीयेत अजूनपर्यंत सुशील यांना. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आणि या 3 चेंडूंवरती 14 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 14 धावा. कंपल्सरी चेसचा सामना असणार आहे, याकडे सुद्धा लक्ष ठेवायचं आहे. आणि नेक्स्ट 2 टीम्स बी रेडी फॉर युअर मॅच. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न यष्टीरक्षकाकडे. सोपा झेल. UV चॅलेंजर्स आर बॅक इन द गेम. 2 चेंडू आणि आता 14 धावांची गरज. आतापर्यंत चांगलं डिलिव्हर केलं या षटकाला अगदी सुंदर रीतीने सुशील. मॅन स्ट्राइक्स अगेन अँड अगेन फॉर हिज टीम UV चॅलेंजर्स. मोहन आलेत बॅटर. 2 चेंडू 14. बघा लक्षात असू द्या कालच्या दिवसात सुद्धा अशाच प्रकारच्या धावा डिफेंड करायच्या होत्या. आणि असद सय्यद यांच्या माध्यमातून केला गेलेला तो बीमर. 2 बीमर आणि त्यानंतर बॉलर चेंज झाले. त्यावेळेला सुशील गोलंदाजीला आले. यावेळेला चांगली ट्राय गणेश जगताप यांच्या माध्यमातून चांगला प्रयत्न केला गेला. नक्कीच प्रयत्नांना संपूर्ण मार्क आहेत त्यांच्या. काय सुरेख प्रयत्न केलाय गणेश जगताप यांनी. नक्की झेल सुटलाय. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. 12 धावांची गरज आहे आणि या शेवटच्या चेंडूवरती आलाय षटकार. म्हणजे 5 धावांनी या सामन्यामध्ये विजय संपादन करून आपला विजय रथ कायम ठेवलाय टीम UV चॅलेंजर्स.